तर नमस्कार मित्रांनो, ही आहे माझी 3 वर्ष जुनी अपाचे 164V। आज मी तुम्हाला या गाडीचा 3 वर्षाचा माझा ओनरशिप एक्सपिरियन्स शेअर करणार आहे। माझ्यासोबत काय काय प्रॉब्लेम आले आणि ह्या गाडीचा ओनर एक्सपिरियन्स माझा कसा राहिला, खराब राहिला का चांगला राहिला, मी आज सर्व तुम्हाला गोष्टी सांगणार आहे। तर मी गाडीची पहिल्याच दिवशी डिलिव्हरी घेतल्याच्या नंतर ही गाडी मिसफायर करायला लागली। गाडी मिसफायर करते हे मला कळत होतं, पण कशामुळे करते काहीच कळत नव्हतं। तर मला दुसऱ्या दिवशी शोरूममध्ये मी गाडी घेऊन गेल्याच्या नंतर त्यांनी मला सांगितलं, सर तुमच्या गाडीचा टी-मॅप सेन्सर डिफॉल्ट फॉल्टी आलेला आहे आणि हा टी-मॅप सेन्सर हा काम करतो की फ्यूल आणि एअरचं मिक्सचर करून तुमच्या इंजिनपर्यंत पुरवतो आणि हा पुरवल्याच्या नंतर तुमचं इंजिन स्मूथली वर्क करतं। पण ही गाडी मिसफायर करत होती। त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट तो टी-मॅप सेन्सर चेंज करून दिला। त्यानंतर मला असा इश्यू फेस करावा लागला या गाडीसोबत की तुमचं साईड स्टँड सेन्सर हे खराब होतं आहे। गाडीचं खराब झाल्याच्या नंतर तुम्ही कुठेही हायवेवरती फसू शकता किंवा तुम्ही मध्येच कुठेही अडकू शकता। आणि हा लाईट आहे ना, हा जो साईड स्टँडचा लाईट आहे हा ब्लिंक करतो, कंटिन्युअसली ब्लिंक करतो सेन्सर खराब झाल्याच्या नंतर। ते सेन्सर पण मी 2 वेळेस चेंज केलेलं आहे। आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतर या गाडीची बिल्ड क्वालिटी, तर तुम्हाला बिल्ड क्वालिटीबद्दल जर सांगायचं जर झालं तर या गाडीचं तुम्ही अलॉय व्हील बघू शकता। अलॉय व्हीलचं पेंट उतरलेलं आहे, पेंट क्वालिटी एकदम खराब आहे। आणि हा एकाच ठिकाणी नाही तर मागच्या अलॉयचा पण पेंट उतरलेला आहे। आणि बिल्ड क्वालिटीबद्दल जर सांगायचं झालंच तर या गाडीची गाडीचे स्टिकर कोणते हाय प्रेशर वॉटर न मारता सुद्धा खराब झालेले आहेत। यावरती मी सेलो टेप चिटकवला आहे तरीसुद्धा हे स्टिकर फाटत आहे आणि इथे पण फाटलेलं आहे। आणि हे स्टिकर मी त्यांना खूप वेळेस विचारलं शोरूममध्ये, पण त्याची अवेलेबिलिटी त्यांना माहीत नाही। आणि सर्वात मोठा मुद्दा, गाडी हायवेवरती स्टेबल नाही। तुम्हाला जर समोरून जर विंड येत असेल तर समोरून विंड आल्यामुळे तुम्ही गाडी स्टेबल चालवू शकता, तर तुम्हाला जर साईडनी जर विंड असेल तर तुमची गाडी ह्या लेनमधून त्या लाईनमध्ये 100% जाणार म्हणजे जाणार। हायवेवरती तुम्ही 60च्या पुढं क्रूज करू शकत नाही। मला बऱ्याच वेळेस अनुभव आलेला आहे आणि मी बऱ्याच वेळेस एकदम या गाडीच्या स्टेबिलिटीमुळे वाचलेलो आहे मी बऱ्याच वेळेस। तर अशा गोष्टी सर्व या गाडीसोबत झालेल्या आहेत। आणि आणखीन एक जर सांगायचं झालं तुम्हाला तर या गाडीचं सर्व्हिस नेटवर्क खूप खराब आहे। TVS खूप खराब आहे। त्यांना गाडीबद्दल काहीच माहीत नाही, त्यांना नवीन गाड्याबद्दल तर काहीच माहीत नाही। त्यांना एकदम जुन्या गाड्या वगैरे त्या सर्व गाड्या त्यांना नीट करायची सवय आहे। त्यांना या स्पोर्ट बाईकबद्दल अजिबात काही माहीत नाही। आता तुम्हाला मी दाखवतो, हे रेडिएटर बघा तुम्ही। गाडीच्या सेकंड सर्व्हिसलाच या रेडिएटरचे सर्व फिन्स त्यांनी हाय प्रेशर वॉटर मारून सर्व फिन्स वाकून टाकलेले आहेत। आणि हे सर्व झाल्याच्या नंतर मी मला माझं रेडिएटर बदलून द्या अशी विचारणा केली तरीसुद्धा त्यांनी रेडिएटर बदलून दिलेलं नाही। सर्व्हिस नेटवर्कचा एक प्रॉब्लेम आहे आणि हायवे स्टेबिलिटीचा सुद्धा प्रॉब्लेम आहे। तर तुम्ही ही गाडी घेता येतं या मुद्द्याचा नक्की विचार करा आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा। असे नवीन